ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरदूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विवरीचेतीरत्यंत पवित्र वसे अहोरात्र पांडुरंग नासाग्र दृष्टि करो निस्थिर राहे निरंतर शिव ध्यानी। नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया। अभंग काही जण ऐकले नसतील, ऐकलं तरी लक्षात नसेल, पण चिंतन करा, ऐका. अभंग लक्षात आलं की अर्ध कीर्तन लक्षात येऊन जाईल. काळा प्रति दया नाही, काळा प्रति दया नाही, जग भक्षितो अक्षयी. अहो आकाराते आले तितुके काळाने भक्षिले. पुण्यवंताच्या हो कीर्ती, पापी जाती अधोगती. जन्माल्याचे सार्थक प्रेमे स्मरावा त्रिंबक. अहो आकाराते आले तितुके काळाने भक्षिले. लक्ष्मण म्हणे बारे काळ मागे ते सारा रे. अहो आकाराते आले तितुके काळाने भक्षिले. ओम नमो जी सदाशिव. ओम नमो जी सदाशिव. सदाशिवा सर्वदेवाची देवा प्रसंगी. कीर्तन प्रेमी, गाव प्रेमी, भजन प्रेमी, संत प्रेमी, राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी असणार हे गाव, हरी आणि हर दोघांना सोबत घेऊन चालणार हे गाव, संस्कृतीचं जतन करणारं गाव, आपल्यातली विकृती बाजूला सारण्यासाठी आयोजन केलेलं सप्ताहाचे सर्व कमिटी आणि गावकरी. माणसाची परिस्थिती आपल्या आपल्या कर्मानुसार असते, पण मनस्थिती सुधारणं आवश्यक आहे म्हणून सुरुवात केलेलं सप्ताह. आणि या सप्ताहाचा वर्ष असेल कितवा तरी वर्ष, दुसरा दिवस माझ्याकडं संयोजकाच्या वतीनं, ग्रामवासियांच्या वतीनं,
माझे परममित्र गेल्या 20 वर्षापासून ज्यांनी माझ्या कीर्तनात गायन करतात असे आमचे शंकर भाऊ संपर्क केला. त्या अनुषंगानं आजची सेवा माझी तुमच्या चरणी रुजू करण्यासाठी मी इथं आलेला आहे. आणि विषय म्हणजे मला अभंग माझा 2 वाजेपर्यंत वेगळा होता. 2च्या नंतर मला लोकमत पेपर आज हातात बघितलो. महाराज नाशिक ग्रामामध्ये दिंडोरी त्या ठिकाणी 9 लेकरांना घेऊन एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे लेकर एका शाळेतले खाजगी क्लासमधले एवढं आनंदानं भाषण केले, चिंतन केले, आई वडिलाचं मान ताट झाले. आई वडील सुद्धा काही जणांचे सोबत होते. पण रात्री 10 वाजता अख्ख्या लेकरांना घेऊन जीप त्या विहिरीत पडली आणि सर्व लेकरांसोबत पालक सुद्धा गेले. काय नशिबाचा खेळ असेल, काय काळाचा खेळ असेल, याचं चिंतन करण्यासाठी, तो आम्हाला जाग करण्यासाठी आज लक्ष्मण महाराजांचा अभंग निवडला. आपण सर्वांनी मिळून चिंतन करू. मला वाईट गोष्टीचं याच वाटते की डोळ्यापुढं मरण दिसून सुद्धा माणसं जागे झाले नाही. एवढं दुःख दरवाज्यावर आलेल्या सुद्धा माणसं जागे होत नाही. याच्यासाठी थोडस चिंतन करावं म्हणून अभंग मांडलेला आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराजांचा आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांचे 5800 अभंग असतील का 5000च्या वर असतील, तसं लक्ष्मण महाराजांचे सुद्धा 5000 अभंग आहे. आणि त्यांचा अभंग मी आज निवडला. संताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. हे बघा, वर्ग 2 आहेत. एक वाट दाखवणारा वर्ग आहे आणि दुसरा वाट लावणारा वर्ग आहे. वाट लावणारे तुम्हाला पावला पावलाला भेटतील, पण वाट दाखवणारे कुठंतरी भेटतील. वाट लावणाऱ्याच्या सोबतीत राहाल तर तुम्ही उद्ध्वस्त होऊन जाल, तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. पण वाट दाखवणाऱ्याच्या संगतीला राहाल तर तुमचं जीवन सार्थक होईल. म्हणून साधू संतांनी आम्हाला जागा करण्यासाठी महाराज म्हणतात की बाबा, काळ असा आहे, त्याला दया नावाची वस्तू त्याच्या अंतःकरणात नाही. आज सकाळी जन्मलेले लेकरू आहे, त्याचं भरपूर आयुष्य आहे, त्याला लग्न करायचं आहे, संसार करायचा आहे, त्याला मी नेऊन काय करू असं म्हणणार नाही. जन्मलेल्या लेकराला सुद्धा घेऊन जाईल. एवढंच नाही, 10 मिनिटाला ज्याचं लग्न आहे त्याला भवल्यावर सुद्धा जाऊ दिलं नाही. त्याचं नाव काळ आहे. मुलीच्या लग्नाचा बाजार करून येणारा बाप गावात पोहोचू दिलं नाही. त्याचं नाव काळ आहे. परीक्षेला गेलेले लेकरू घरी आलं नाही. त्याचं नाव काळ आहे. आणि असा काळ आपल्या मागे आहे. म्हणून तुम्ही आम्ही सावध झालं पाहिजे. पुढे महाराज म्हणतात, अहो तुमचं आमचं जाऊ द्या, एकाला सोडलं नाही, ते देवादी देवापासून घेऊन गेलं. पण नाराज होण्याची गरज नाही. जन्मले ते मरणार आहे, पण पुण्यवंताच्या हो कीर्ती, पापी जाती अधोगती. मरणार आहोत पण काहीतरी पुण्य प्राप्त करून मरा, जेणेकरून तुमची कीर्ती मागे राहील. का तर जन्म आले त्याचं सार्थक करायचं असेल तर त्या त्र्यंबकाला स्मरण करा. दुःख करायची गोष्ट नाही, गरज नाही. आणि दुःख केलं म्हणून चुकत नाही. फक्त भगवंताचं स्मरण करत साधू संतांच्या संगतीत राहून त्या काळाला मागे सारून टाका आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नक्की तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. चिंतन करण्याचा प्रयत्न करू. वेळ कमी आहे, फक्त अवधान असू द्या. त्या अगोदर विश्वाचा अधिपती भगवान शिवप्रभूच्या चरणी, महात्मा बसवेश्वरांच्या चरणी, मनमत माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करत असताना माझे गुरु परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली, त्यांचं कार्य बघून म्हणण्यापेक्षा ते तसे होते. हो, तुम्ही अभ्यास केला, जवळून काही बघितले असेल नाही, पण 2 वेळेस 1 किलोचं सोन्याचं टोप जगद्गुरूचं पद आलेलं असताना डाव्या हातानं असं बाजूला केलं सोन्याला. आणि काय शब्द त्यांचे, मी सोन्याचं टोप डोक्यावर घेऊन बसण्यासाठी आलो नाही, तर समोर बसलेल्या लोखंडाला सोनं करण्यासाठी माझा जन्म आहे, असं म्हणणारे. म्हणून त्या गुरुला, त्या गुरुचं कार्य काय सांगावं. देश पारतंत्र्यात असताना 6 महिने जेलमध्ये होते महाराज. धर्माचा प्रचार करण्यासाठी, त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी 3 वर्षे हिमालयामध्ये होते.
104 वर्षापर्यंत केवळ आणि केवळ स्वतःच्या हातांना प्रसाद तयार केले. श्वास ना श्वास तुमच्या आमच्यासाठी त्यांनी खर्च केला. म्हणून त्यांचं जीवन चारित्र्य बघून, त्यांचा आचार विचार पाहून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या पृथ्वीचं आगळं वेगळं रत्न म्हणून वसुंधरा रत्न ही पदवी दिल्लीला बहाल केली. एवढं महान नेतृत्व असणार असे गुरु, त्या गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत करत असताना सर्व गुरुवरांच्या साधू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. मातृभूमीच्या देशभक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मला आवर्जून सांगावंच वाटतं बघा, बायकोला दिलेली शपथ पूर्ण करण्यासाठी एखाद्या नवऱ्यानं 2 मजली घर बांधलं असं. बायकोला दिलेली शपथ पूर्ण करण्यासाठी एखाद्या नवऱ्यानं 2 मजली घर बांधलं असेल, पण स्वतःच्या आईला दिलेली शपथ पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना करणारा राजा एक छत्रपती शिवाजी. त्यांच्यामुळं आज ही धर्माचं मंडप जिवंत आहे. त्यांच्यामुळं गोठ्यातली गाय घरातली माय सुखरूप आहे. अशा राजांच्या छत्रपती शिवरायांच्या चरणी कोटी कोटी वंदन करत असताना सर्व क्रांतीवर देशभक्तांच्या चरणी नतमस्तक होत असताना आज माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित काही महाराज मंडळी असतील. शिवकथा चालू आहे महाराज, कोण सांगू लागले? महाराज सतीश महाराज. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. दुसरे आमचे महाराज उमाकांत महाराज शिराळे, संप्रदायातले ज्येष्ठ नेतृत्व ज्यांच्याकडं खूप मोठं जिम्मेदारी आहे. आम्ही संप्रदायाचे कर्णधार म्हणून ज्यांच्याकडे बघतो आमचे पांडुरंग महाराज. त्याचबरोबर इकडं आमच्या फुलकळसच्या ताई, पेटीवर बसलेलं एक आमचे आदरणीय संप्रदायातले एक रत्न म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आमचे करकाळे गुरुजी. करकाळेची कराळे गुरुजी. नाव आठवणं गायक काय? हा, बबनराव महाराज आणि मनमत अप्पा आमचे हे सर्व गायक. त्यांचं नावच आठवणं. सरपंच माझी आडगाव. खरंच हो, खूप वर्षापासून असंच दिसतात त्यांनी आणि टाळ घेऊन उभा टाकतात. आडगाव पूर्ण मंडळी, आमचे लक्ष्मणराव आडगाव परिसरातून आलेले सर्व सद्भक्त. नाव आठवणं पण आमच्या कीर्तनात हमेशा राहतात. गजानन महाराज हे सर्व महाराज मंडळी, विनेकरी, माता भगिनी, छोटे बालक, सुंदर असं साऊंड सिस्टम, सर्वांसाठी आले असलेले ज्येष्ठ अनुभवी, अनेक क्षेत्रामध्ये वावरणारे नेतृत्व. कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी मास्टर असेल, कोणी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आहे का नाही? पण आपले सगळे पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून एक जीव म्हणून आपण या ठिकाणी बसलो. सर्व संप्रदायातले ज्येष्ठ नेतृत्व, माता बहिणी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार माझा.
माझा श्रुती लहान थोरा नारी आणि नरा सर्वयासी. आपली भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे महाराज. साधू संतांना वंदन केलं, देवाला स्मरण केलं, आई वडिलाला स्मरण केलं, मातृभूमीला स्मरण केलं. लक्षात घ्या, खरंच माणसानं एक काम करावं. ज्याला कळालं त्यानं समजून घ्यायचं, खरंच माझा श्वास आहे तर माझं जीवन आहे. श्वास म्हणजे देव आहे आणि देव नसेल तर मी शून्य आहे. असं समजणारे खरं खूप कमी आहे. बरेच जण देवच कुठं आहे म्हणणारे भरपूर दिसतात, पण देव आहे म्हणून चालणारे थोडंफार. पण संतांनी सांगितलं, खरंच तुम्हाला जीवन जगायचं असेल, शिवनाम प्रेमे घ्यावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे, मग पाऊल टाकावे. जीवाचा आद्य कर्तव्य आहे. शिव नाम प्रेमे घ्यावे, मग पाऊल टाकावे. जन्म दिलेल्या आई वडिलाचं स्मरण करावं. का? त्यांनी देहदान दिला. देवाचं स्मरण करावं. का? त्यांनी जीवदान दिलं. संतांचं स्मरण करावं. का? त्यांनी कृपादान दिलं. शिवाहा म्हणून खरंच हे सप्ताह म्हणजे काय म्हणाले तुम्ही? फक्त आम्हाला उठवण्याचं काम आहे. कोण येड आहे या काळात? सगळे शहाणे आहे. कोणाला सांगायची गरज नाही, पण स्वतःला विसरलेत. माणसाचं कसं होऊन गेलं, लोकांना सांगू आहेत पण आपला आपण काहीच विचार करणार नाही. आमच्या तसंच आहे हो महाराज मंडळीचं. आम्ही तुम्हाला सांगू लागलो पण आम्हालाही कळावं की आमचं आम्हाला. ज्याला कळालं त्यानं महाराज. आज अवस्था अशी झाली, लोकांकडं सगळ्यांचं लक्ष आहे पण स्वतःकडं नाही. संतांना काय म्हणले? माझा मीच कोण नकळे मजसी, माझा मीच कोण नकळे तुझ्या स्वरूपाशी जाणू
वादक 100 वर चालणारे हात शंकरराव, पण टाळ लग्नाला बोलील तर बारशाला येण्यासाठी हा खरंच आणावं लागते. टाळ असल्याशिवाय मजा नाही. चलू द्या, आता नाराज होऊ नका तुम्ही. मला कसं आहे ते झणझण राहतं, सण बोला. चला, माझा मीच कोण नकळे मजशी, तुझ्या स्वरूपाशी जाणू कैसे. थोडस 2 डिग्र्या केलेला माणूस आहे म्हणून तुम्हाला सांगू लागलो. तुम्ही शिकलेले आहात, मी बीएड केलेला माणूस आहे. हे बघा, शिक्षणानं नश्वर शरीराला नटवता येते. काय बोललो इकडे लक्ष द्या. शिक्षणानं नश्वर शरीराला नटवता येते. नाशक्या शरीरासाठी 2 मजली बिल्डिंग बांधता येते. नाशक्या शरीराला एशीत ठेवता येते. पण या नाशक्या शरीराच्या मध्ये असणारा भगवान परमात्मा माहित करून घ्यायचा असेल, स्वरूपाची ओळख करून घ्यायचा असेल, तर शिक्षण जमत नाही, त्याला इतर ज्ञान पाहिजे. शिवा म्हणून राष्ट्रसंत वेडे नव्हते. 1945 ची MBBS डिग्री बाजूला सारून या हाडामासाच्या पलीकड ओळख करून देण्यासाठी प्रयत्न केले. लक्षात घ्या सज्जन, मी माझ्या कीर्तनातून हमेशा विचारतो, बाबा पोट भरायचं असेल तर अन्न आवश्यक आहे. पोटासाठी अन्न आवश्यक आहे, पण डोक्यासाठी विचार आवश्यक आहे. बऱ्याच जणांचा खालचा मजला सोयाबीनचा आहे, दुसरा मजला हरभऱ्यानं भरून आहे, पण तिसरा मजला रिकाम आहे. तिसरा मजला रिकाम राहिल्यामुळे तर सप्ता गरज आहे. बरेच माणसं म्हणत आम्हाला काय कळणार, काय कळते तुला. लक्षात घ्या, आम्ही संसार नटवलो, जीवन सजवलो, जगणं कळालं पण वागणं अजून कळालं नाही, म्हणून सप्ता आवश्यक आहे. शिवार म्हणून संतांनी बघा, माणसं वजन वाढविले, वजन कमी केले. रोज ॲडव्हर्टायझिंग आली, वजन वाढले त्याचं कमी करा, कमी झाले त्याचं वाढवा. हे सगळेच औषध आहे. पण असं कुठलं औषध भेटलं का तुम्हाला? ज्याला राग आला एक गोळी घेऊन या, ज्याचं मन पळालं तर त्याला एक गोळी द्या, असं आहे का? अजिबात नाही. लक्षात घ्या, त्याच्यासाठी इथंच यावं लागतं. ही शाळाच अशी आहे सज्जन हो, की या शाळेत जो ऍडमिशन घेतला त्याला नक्की त्याला दिशा मिळणार. वजन वाढलं बरोबर आहे, पण ज्ञानाची प्राप्ती नाही. काय करावं त्याच्या शरीराच्या वजनाला? विवेक जागृत नाही, काय करावं त्याच्या वजनाला, त्याच्या शरीराला? 70 किलोचे 2 युवक आहेत, 35 वर्ष त्यांचं आयुष्य आहे, दोघांचंही 35 वर्ष. सकाळी सकाळी जेवण करून वट्यावर बसले. IPL ची चर्चा चालू आहे. तिकडं युद्ध चाललंय, इकडं युद्ध चाललंय. अरे तिकडल्या युद्धाचं काय तुम्ही चर्चा करते राजे हो? तुमचं काहीतरी पुण्य आहे, तुम्ही देवभूमीत जन्माला आल्या. आतापर्यंत तुमची राग झाली असते. कोटी पुण्याचे पर्वत, कोटी पुण्याचे पर्वत, पर्वत म्हणून झालो शिवभक्त. याच्या पुढे जाऊन सांगितलं, पुण्यवंत तोची देश केला वास शिवभक्त. एवढ्या महान अशा देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. जगाकडे बघितलं, दुसऱ्या देशाकडे बघितलं तर काय दुःख आहे त्या देशात बघा. पण काहीतरी कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, साधू संतांची परंपरा आपल्याकडे पोहोचलेली आहे, म्हणून कुठेतरी आपलं जीवन सुखी आहे.
पण अवस्था अशी झाली, माणसं मनस्थिती बदलण्याऐवजी परिस्थिती सुधारण्याच्या मागे आहे. पण एक लक्षात ठेवा, परिस्थिती ही प्रारब्धानं बदलत असते. जे आहे ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ठरलेलं आहे. पण त्या परिस्थितीच्या मागे न लागता आलो मी कशासाठी याचं चिंतन करण्यासाठी हे धर्माचं मंडप आहे. जायचं कुठं आहे आणि जीवनाचा प्रवास कसा व्हायला पाहिजे याचं चिंतन करण्यासाठी हे मंडप आहे. पण विवेक नसल्यामुळे बघा वजनानं वाढले काही माणसं. 35 वर्षाचे 2 तरुण बसून होते. बाबा तुमचा काळ बरा की आताचा काळ बरा? पहिला बरा होय हो. खाण्यापिण्याचं जाऊ द्या. कधी असं 35 वर्ष वाट बघल्या की लग्न होईना मग 9 वर्षाची नवरी 12 वर्षाचा नवरदेवाचं लग्न लागलेलं मी बघितलं. ही परिस्थिती तेव्हाची होती. 40 वर्ष झालं तरी तसंच फिरलं मारुतीच्या मंदिरला आमच्याकडं. म्हणून हे 35 वर्षाचे बसलेले होते. माझ्यासारखा महाराज गेला. काय म्हणावे तुम्हाला, ऐशे कैशे मूड झाला. अरे बाबा का बसला? दगडाला पाय मारलं तर पाणी काढण्याची ताकद तुमच्यामध्ये असताना का नाराज? काय करावं कळना महाराज, काय करावं? काही केलं तरी सगळं शून्य आहे. त्यावेळेस म्हणलं एक करा, हे समोर दिसलेले माळ आहे ना 3000 फीट उंच आहे. रिकाम बसण्यापेक्षा दोघही वर चढा. ज्यानं वर गेला पहिलं त्याला 50,000 देतो म्हणलं ते शहाणा माणूस. दोघही 35 किलोचे आणि 70 किलोचे 35 वर्ष वय आहे. दोघही निघाले 3000 मीटर वर चढण्यासाठी. पण ते शहाणं होतं माणूस. ऐका थोडं नुसतं जायचं नाही, 25 किलोचं वज पाठीवर घेऊन जावं तेव्हा 50,000 देतो. एकाकडे विवेक जागृत होत आणि एक फक्त किलोमीटरचं दगड होत. ते ज्याच्याकडे विवेक जागृत आहे त्यानं आवश्यक काय आहे जीवनामध्ये त्यानं सोबत घेतला महाराज. 10 किलो अंतरण, 10 किलो जेवण आणि 5 किलो पाणी, 25 किलोचं गटोडं वर बांधला चढायला लागला. शहाणा होतं ते, विवेक जागृत होता. आणि दुसरं किलोमीटरचं दगड होतं, त्यानं मला 25 किलो घे म्हणलाय. काही घ्यायचं, दगड घेतलाय पाठीवर. दोघही चढायला लागले. हे बघा संसार सगळेच करतात, माणूसच नाही कुत्र मांजर करत. तुम्ही आम्ही काय वेगळं करू लागलो. पण जीवनात आवश्यक असणारी वस्तू घेऊन जो चालतो त्याला शहाणा म्हणतात. शिवाहार दगड पाठीवर घेतलं आणि तो दुसरा तरुण 25 किलो पाणी अन्न अंतरण घेतलं. 1500 मीटर वर चढले. चक्कर येऊ लागली. जो शहाणा होता सोबत आवश्यक असणारी वस्तू घेतला होता, अंतरण टाकला, पोटभर जेवला, पाणी पिलं, 2 तास आराम केला, परत 1500 चढला, 50,000 घेऊनच घरला आला. पण हे किलोमीटरचं दगड खायला नाही ना पियाला नाही. 1500 किलोमीटर वर चढलं, मीटर चढलं, चक्कर आली, अंतरायला नाही, खायला नाही, पियाला नाही, उघडं पडलं, जाग्यावर मेलं. काय केला रांडले का जन्म गमाविला, जन्म गमाविला, जन्म गमाविला फुका. संतांनी आम्हाला जागा केलं, मिळालेलं देह
सुंदर मिळालं, याच्यासोबत दोन गोष्टी मिळाल्या. एक आयुष्य मिळालं, दुसरी बुद्धी मिळाली. म्हणून या सप्त्याच्या माध्यमातून चार गोष्टी तुम्हाला मला करता येतात. एक, मिळालेल्या देहाला इथं आणून बसवा, तनशुद्धी होईल. या देहामध्ये असणाऱ्या मनानं थोडस चिंतन करा, मनशुद्धी होईल. देवानं दिलेले कान आहेत, त्या कानानं चांगल्या गोष्टी ऐका, इथं बसून कानशुद्धी होतील. देवानं दिलेली संपत्ती या धर्म कार्यासाठी खर्च करा, तुमची धनशुद्धी होईल. शिवाहार. म्हणून या गोष्टी आम्हाला समजावं, म्हणून ज्ञानाची प्राप्ती, विवेक जागृत करून आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक करायचंय. लक्ष्मण महाराज संसारिक होते. संसारात राहत असताना त्यांना भक्ती, ज्ञान, वैरागाची प्राप्ती झाली आणि त्यांनी विचार करू लागले, मी तरलो, मला समजलं, पण लोकांना सांगणं जरुरी आहे. मी बऱ्याच वेळेस म्हणतो, लेकराचं कल्याण व्हावं असं कोणाला वाटते? महिला मंडळ लांब बसले. खरं तर महिला मंडळ एवढे बाजू बसवत जा, पुरुष मंडळ एवढी बसत जा इकडे. त्यांनाही सांगता येईल, महाराजाला यांनाही सांगता येईल. आणि तुमच्यापैकी लई डोक्यात ठेवच ना, ती महाराज असेच बोलतील म्हणून झडकून निघून जाणार राहतात. ती बिचारी लक्षात ठेवतात. लक्षात माय, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं असं कोणाला वाटते? माईला की बापाला? माईला वाटत. तसं लक्ष्मण महाराज हे माय आहेत, माऊली आहेत. जगाकडे बघितलं, बुडते हे जन देखवे ना डोळा. एवढी सोन्याची लंका असणारा रावण निघून गेला, तुमचं आमचं काय हे संताला पडलं चिंता. आलेल्या जन्माचं सार्थक व्हावं, का व्हावं? कितीही माणूस बघा, काचाचा बंगला जरी बांधून राहिला, काय ठोंकशील बापा, काय ठोंकशील बापा. ऐश्वर्य वैभव, काय ठोंकशील बापा, काळ बैसला शिमापा. नासक शरीर आहे, नासणार आहे. नासणार आहे म्हणून याचंही चिंतन करायचं नाही, पण नासणाऱ्या शरीरानं परमार्थ करायचा आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात 2 पक्ष यावं, 12 पक्षाचा विचार करायचा नाही. ज्याच्या जीवनात 2 पक्ष आहेत त्याचं जीवन सुधारलं मात्र. पण 12 पक्षाचा जर ज्यांना असेल त्याचा सत्यानाशच आहे. लक्षात घ्या. तुम्ही 12 पक्ष म्हणजे 2 पक्ष कोणते? मी 12 पक्षावर बोलणार नाही. 2 पक्ष म्हणजे एक परमार्थ आहे, दुसरा प्रपंच आहे. हे दोन्ही पक्ष सोबत घ्यायचं आहे, याच्यानं जीवाचं कल्याण होईल. बाकी 12 पक्ष जर तुमच्या गावात शिरले, तुमच्या गावात म्हणलं हे गाव, 12 पक्ष जर या गावात शिरले, कधीच तुमचं मन देवाकडे येणार नाही. शिवाय आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी जगायला लागाल आणि शेवटी तुमच्या जीवनाचं गणित केल्यानंतर उत्तर शून्य आल्याशिवाय राहणार नाही. पण परमार्थ नावाचा पक्ष सोबत घ्या, नक्की तुमच्या डायरीमध्ये काहीतरी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचार करायचा आहे, नाशिवंत देह जाईल नासून, नाशिवंत देह जाईल नासून, होय सावधान वेगी बापा.
नासून होय सावधान वेगी बाप. प्रत्येक गोष्टीला आम्हाला सावध केलं, लक्षात घ्या. आणि कोणाला सावध केलं? एका जातीला, एका धर्माला नाही, माणूस या जातीला सावध केलं. आज थोडस बऱ्याच विषयावर चिंतन करावंसं वाटतं. काही काही गावात गेल्यानंतर एक वेगळे माणसं, विशिष्ट समाजाचे माणसं मंडपात बसतात. आमचा सप्ताह नाही हा म्हणतात. हे आमचा, तुमचा, माझा, तुझा. देव कुठं वेगळ्या वेगळ्या माणसाचा असते? अजिबात नाही. लक्षात घ्या. या विश्वाचा अधिपती भगवान शिव आहे. वैष्णव संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, सर्वांचा गुरु भगवान शिव आहे. एका जनार्दनी शिव वैष्णव, वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, मातीत जन्माला आलेले, एका गावात जन्माला आलेले, भले कुणाचा कोणता देव असेल, पण माझा तुझा म्हणण्यामध्ये जर 50-60 वर्ष तुम्ही घालून टाकलात तर गावाची दशा होईल का दिशा मिळेल? जीवाची दशा होईल का दिशा होईल? एका घरात जन्माला आलेले 5 पोरं 5 विचारानं जगत असतील तर मायबाप जास्त दिवस जगतील का? तसं त्या देवाला सुद्धा आनंद वाटू लागलं का? माझं तुझं म्हणून जर जगू लागलो? नाही महाराज. सगळ्याच गोष्टीचा विचार भजू कैलास नायका. एकमेकाला सहकार्य करत करत आपल्या सर्वांचं नाही, गावाचा विकास, जीवाचा विकास करून आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी या संतांच्या संगतीमध्ये येऊन ज्ञानाची प्राप्ती, विवेक जागृत करून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करावा. का करावा? त्याचं कारण आहे. त्याचं कारण काय सांगू तुम्हाला. सूर्य जसं किरणाच्या रूपानं पृथ्वीवर येते तसं जीव आत्म्याच्या रूपानं आलेला आहे. जीव आत्म्याच्या रूपानं आलेला आहे, पण हा आत्मा सुद्धा कायमस्वरूपी या देहाची संगत करणार नाही. किती वर्ष आम्ही आयुष्य जगलो हे आम्हाला कळल, पण पुढं किती आहे हे कळणार नाही. म्हणून असलेल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. काय सांगावं तुम्हाला. तुमच्याकडे होळी लावतात की लावतात की? होळी रोजच लावतात की केव्हा तरी लावतात? शिमग्याला
शिमग्याला लावत्या. होळी लागली, गाव नवना आमच्याकडे विस्तून येतात बघा घरी हरभऱ्यांना ते हे भाजायला. आमच्याकडं त्या होळीचं विस्तून येऊन हरभरे खोबरा भाजतात, दात गच राहतात म्हणून खातात, आरोग्य चांगलं राहते म्हणून खातात. एक त्या गावातला माणूस होळीला पूजायलाही गेलं नाही, तिकडं बघितलंही नाही, आलं जेवायला बसलं. घरच्या बाईनं म्हणाली, माणसाच्या जन्माला आला, कधी देवाकडे जायना तर जायना, आज तरी होळीला चक्कर मारून एक गौरी घेऊन ये. शेवटी गेलं हे. शेवटी बरेच माणसं आखरीलाच विचार करतात. आखरीला एक 80 वर्षाचं म्हातारं 8 दिवसाखाली मारुतीच्या पाराच्या पायरीवर बसून रडलं 4 वाजता. गावातला एक चांगला माणूस आलाय, आता काय झालं रडायला तुला 4 वाजता? 5 सुना हात, 5 मुलं हात, रडाय काय झाले? त्यानं म्हणलं, अरे 4-5 दिवसात मरतो की वाटलं नाही बघा. ते गावातला शहाणा माणूस म्हणले, रडल्यानं काय मरण सुटते काय? मग मरणासाठी रडायचं राहते काय? कवावी येते त्याला काय? मरणासाठी रडला नाही र, तिकडी कसकस आहे की म्हणून रडलो म्हणले. ते गावातला माणूस म्हणले, तिकडे कसकस राहते, जसं केलं तसं राहते, त्याच्यासाठीच रडलो र. 80 वर्ष गावात राहिलो, पक्कळ महाराज बोंबरून गेले, पण केव्हा मंडपात जाऊन कीर्तन ऐकलो नाही, कोणाच्या भंडारात पत्राळी काढलो नाही ना, माझ्या घरी कोणाला जेवाय वाढलो नाही. बरेच माणसं सोयरीके जुडले असतील, पण मी जुडून सुद्धा दिलो नाही. एक गावना झालंय, आपला आपणच रडलं. ती दुसरं शहाणा माणूस म्हणलं, हे आता मरणाच्या पुढे रडण्यापेक्षा तू 25 वर्षाचा असताना जर विचार केला असतास तर आज तुझ्या जीवाचं सोनं झालं असत. आता काय करतोस? तेरी लेते वर आले, तैशेची फळ प्राप्त झाले, कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. म्हणून सज्जन हो, जाग करण्यासाठी कीर्तन असते, उठवण्यासाठी कीर्तन आहे. आम्ही झोपलेले आहोत. भिजू नका, जागा जागा, पुढे आहे बहुदगा. दगा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मृत्यू आहे. आमची आपल्या पाठीमागे फिरत आहे. आम तो कसा आहे बघा ना. मी आज 1 महिन्यापासून हे उदाहरण देऊ राहिलो, लोकांना कळलं की, पण लोक कळून घेण्याच्या मार्गावर नाही. तुम्ही काय कळून घेते? आमच्यासारखे महाराज कळून घेण्यात आहे. 28 जानेवारीला या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 6:10 आपल्या पत्नीला फोन करून निघाले, संध्याकाळी 6 वाजता मी परत येणार आहे, दोघं आपण प्रसाद घेऊ, संध्याकाळचं जेवण करू. 8:10 विमानात बसलेला माणूस 9 वाजलेली वेळ बघू शकलं नाही. काय कमी होतं तिथं? एखादा रोग झाला असता, अमेरिकेला जाऊन रोग दुरुस्त करून घेऊन आला असतं. एवढी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, पण काळ कोणाला सोडला? लक्षात घ्या, हे जीवन आहे. सकाळी उठून जे बाजाराला गेलं परत येऊ शकत नाही, असं असताना सुद्धा माणसं मागं फिरून बघत नाहीत आणि पुढे विचार करत नाहीत. हे लक्ष्मण महाराजांना कळालं, म्हणून अभंगाच्या सुरुवातीला भक्षितो अक्षयी
काळा प्रती दया नाही जग भक्षितो अक्षयी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो जीवाला घेऊन जाते. हजारो मरतात, हजारो जन्मतात. आता किती जन्मतात किती मरतात याच्यापेक्षा आपलं आपण चिंतन करावं की किती वेळेस जन्मलो किती वेळेस मेलो. गेलेल्या जन्माचं आम्हाला काहीच गणित कळालं नाही, पण आता आहे आपल्या हातात तेवढं तरी साधून घ्यावं ना. बघा संतांना फक्त एवढीच चिंता आहे त्यांना, आपलं सार्थक व्हावं, आपल्या श्वासाचं सार्थक व्हावं, आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं. बरेच लोक लक्ष्मण महाराजांपुढे बसून म्हणाले, महाराज आम्ही एवढं देवदेव करता, तुम्ही म्हणण्याच्या अगोदरपासून आम्ही सगळं करत असता, मग असं देवदेव करणाऱ्या माणसालाही घेऊन जाते का? तर महाराजांनी उदाहरण दिले. अर्जुनासारखा बाप बाजूला होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मावळा बाजूला होता, तर दोघांच्या मधून अभिमन्यूला घेऊन गेलं. तुझं काय लावलास? मोठे मोठे राजे आकाराशी आले, मोठे मोठे राजे आकाराशी आले, तुझे बक्षिले काळाने एकटेची यावे एकटेची जावे, एकटेची यावे एकटेची जावे, अरुणी भजावे शिवाप्रती. आपलं काय लावलात महाराज? एवढं सगळं असताना सुद्धा काळ आहे तो, कसं नेईल कुठून नेईल काही सांगता येत. म्हणून एवढंच करावं, मरायचं आहे म्हणून घेऊ नका. हो हे काय चुकणार आहे का? लक्षात घ्या, एक ज्योतिषकार गावातून चालला होता. नाही ज्योतिषकारावर बी भरोसा ठेवू नका. उगं जेवढ्या पुरतं तेवढा आपला आपण हात बघून घ्या, चला. लोकांच्या हातात हात देऊ नका, अवघड होणार. रोज एक बघू लागले, उगच हात बघितल्यानंतर ते ज्योतिषकार म्हणला, तुझ्या जीवनात थोडस वाईट दिसलेलं आहे, ऐकू नको, उगच आहे घरला. ते माणूस म्हणला, नाही सांगून जा. अरे बाबा सांगून कशाला, उगा अर्धी भाकर कमी होईल तुझी. नाही नाही सांगा. तुला 2 महिन्यात पाण्यापासून तुझं मरण आहे, सावध राहाय. आणि याच्या शेतालाच जायचा रस्ता फळातून होतो रोजच, आणि 2च महिन्यात मरण आहे म्हणून सांगून टाकलं. त्यानं घरी आला, शेतालाही गेलं नाही त्या दिवशी. बैठकीत डोसक्याला हात लावून बसला. आई धर्मनिष्ठ होती घरची. नवऱ्याच्या चेहरा बघितल्या बघितल्या पळत आली घरातून. तिला म्हणावं लक्ष्मी सरस्वती. आपल्या चेहरा हे बघा, किती त्या महादेवाला घासून आंघोळ टाकल्या तरी घरचा महादेव कळाला तरच कर. याला पार्वती कळाव, तुम्हाला महादेव कळाव, बस एवढं झालं तरी बस झालं. पहाटे 5 वाजता उठून आमच्याकडे महादेव थरथर कापला. थंडगार पाणी त्याच्या अंगावर आहे. त्याला एक पौरी पाणी टाकण्यापेक्षा गरम चहा घरातल्या म्हाताऱ्यांना द्या ना, तेच खूप मोठं पुण्य होईल. नवरा नाराज बसला आणि बाई पळत आली. काय झालं, तुम्ही आज 20 वर्षात असा चेहरा बघितला नाही तुमचा, एवढं कोणतं दुःख आलं तुम्हाला मला सांगा. त्यानं म्हणलं, तुला काय सांगून काय करणार हास, माझं मलाच भोगावं लागतं. असं कोणतं दुःख आहे तुम्हाला सांगा. का बाकी झाली म्हणून लढले काय? त्यानं म्हणला, येडी बाकीला भीतो काय, 10-12 शाहूकार पहिलेच बुडून टाकलो, आता भीतो. मग का रडलेले सांगा. सकाळी हात बघून घेतलो, त्यानं जाय म्हणला तरी मी ऐकलो नाही. पाण्यापासून मरण आहे म्हणलाय आपल्याला, तर पाण्यातूनच खपावं लागते रोज. बाई एवढंच ऐकल्या सांगितले, 10 एकर जमीन कोणाच्या पाल टाकून द्या, इथला बंगला कुणाला इकून टाका. जर तुमच्याच जीवाला पाण्यापासून धोका असेल, गाव आताच्या आता सोडायचं. बाईचा निर्णय बघा. याला म्हणावं संसार. नवऱ्याचं दुःख बायकोनं ओळखली, बायकोचं दुःख नवऱ्यानं ओळखली, त्याला संसार म्हणावं. आमच्या धर्माबाद तालुक्यामध्ये
नवऱ्याला काम होतं, बायकोला म्हणला माय तू जाऊन ये लग्नाला, मला काम आहे, तू जाऊन ये, घरातले वाहन गावातून चालले जा. जाऊन लग्न लावून जेवण पंचपक्वानाचं करून आली माय संध्याकाळी, आणि नवऱ्याला ताट वाढून दिली ना आपणच रडत बसली बाजूला. त्यानं म्हणलं काय झालंय रडायला? रडणार तर काय कर म्हणल्या. जाय ना म्हणलो, जाय म्हणला. सगळे बाया पिवळे चिटूक दिसले, मीच कापर कुठे तिथं. त्यानं म्हणला सोन्यासाठी रडली सोय, येडी 1.5 लाखाच्या वरी सोनं झालंय, आता कुठून सोनं घे म्हणलीस मला? आपलं सगळं सोयाबीन जिंकलं तर 5 क्विंटल झाले नाहीत, कुठलं सोनं असं म्हणून तर ठेवल्या. तसंच जायचं आहे म्हणला. रडली. दुसऱ्या घरामध्ये नवरा लग्नाला गेला, बायको घरी होती. त्यानं आला बिचारा संध्याकाळी जेवत जेवत रडलेला. बाई म्हणली तुम्हाला काय झालं रडाय? त्यानं सांगू लागला मी खरंच तुझ्यावर खूप अन्याय केलो. 25 वर्ष झालं लग्न होऊन 1 तोळा सोनं तुझ्यावर घेतलो नाही. आज लग्नामध्ये बघितलं 10-10 तोळे त्यांच्या अंगावर सोनं बघून मलाच वाटलं नाही माझ्या बाईला मी काहीच घेतलो नाही. बायको किती हिंमत दिली बघा. येड्यासारखं करू नका. 1.5 लाख रुपयाचं सोनं आपल्याला घेणं होते काय? मी देवाला असं पाया पडतो की माझा नवरा माझ्यासाठी सोनं आहे. देवा हे सोनं कायमच माझ्या सोबत राहू दे, मला दुसऱ्या सोन्याची गरज नाही. म्हणणारी लक्ष्मी ज्या घरात आहे ते संसार सुखाचा आहे. उद्या मरण येऊ द्या पण सुखानं येऊ द्या. तरी ते येडं रडूच आले. बाई म्हणली असं रडायचं झालं तर वसमतला जात चटकीने 1 तोळा घेऊन या. त्यानं म्हणला पैसे नाहीत. बघू बसा, दोन्ही पैकी एक करा. तरी ती रडूच राहिलं. शेवटी त्या बाईनं म्हणली असं तुम्हाला अवघड वाटत असेल, सोनं घेतल्यावरच तुम्हाला वाटावं असं वाटत असेल, रोज 2दा तुम्ही मला सोनी म्हणा, मी तुम्हाला सोन्या म्हणतो, उग समाधान होतं. धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, जेथे गजर नामाचा कांता पुत्र बंधू जन विनोद बाजूला ठेवा. काय प्रेम आहे, काय जिव्हाळा आहे. पाण्यापासून तुम्हालाच मरण असेल तर गाव सोडू. अहो 2 टाइमच्या भाकरी बांधून घेतली, गाव सोडले. राजस्थान मध्ये जाऊन एका मोठ्या सावकाराजवळ नवरा बायको मुनीम राहिले, फक्त नवऱ्याचा जीव वाचाव म्हणून. 1 वर्ष नोकरी इमानदारीनं केली आणि त्या राजस्थानच्या राजाच्या मुलीचं लग्न जमलं. नांदेडच्या बाजूला दिलं तिला, आणि ते मुलीचं गाव गोदावरीच्या काठावर तुमच्यासारखं. आणि ते इमानदार मुली म्हणून तिथला त्या मुलीचा बाप म्हणला रामराव हे 4 लाख रुपये घ्या, उद्या हे लग्नाची व्यवस्था करा. तुमचं तुम्ही एक कार बांधा, नवरा बायको पुढे जाऊन व्यवस्था बघा. त्यानं म्हणला मला 4 लाख नको, 4 रुपये नको. सावकार त्या पाण्यापासून मरण आहे म्हणून तर वाळूत आलो तुमच्या, आणि तुमच्या पोरीला गंगाच्या काठावर दिला. गंगा ओलांडल्याशिवाय जाता येणार. मला काहीच सांगू नका, बघा इथंच राहतो. मालक म्हणला 25 नोकर तुझ्या भोवताल तलवारी देऊन ठेवतो, मरणाची काळजी करू नको, पण जा तू इमानदार आहेस. बायको म्हणली 25 नोकर दिल्यानं जाऊ, चला काय बोला. एक जीप माग एक जीप पुढं येऊन व्यवस्था केला. गोदावरीच्या काठावर बिराड उतरलं. सकाळचे 8 वाजले, नाश्ता पाणी झालं. लग्नाला 1 तास बाकी होत. 9 वाजता एक बामण आला तिथं गोदावरीच्या काठावर, आणि त्या मुलीच्या बापाजवळ आला. महाराज तुमच्या वरणामध्ये इमानदार माणूस कोणी आहे का? मुलीचा बाप म्हणला काय काम आहे? त्या माणसाला मला 50 तोळे सोनं दाम द्यायचं आहे. सावकार म्हणला माझाच नोकरदार इमानदार आहे, म्हणला त्याला बोलवतो. ते तिकडं दूर होतं पाण्यापासून भिवून. रामा तिकडे मालक 50 तोळे सोनं दान द्यायला आले रे, तुझं भाग्य उद्याला आलं, कर समोर कर तुझी वटील घे. ते बिलिंदर ब्राह्मण म्हणलं कमरा एवढ्या पाण्यात द्यायचा नियम आहे माझा दान. ते नौकरदार रामा म्हणला सावकार
ते 50 तोळे तर राहू द्या, पण 50 ग्राम नका मला. त्या सोन्यासाठी माझी पुण्यतिथी होते. मालक म्हणला 25 नौकर तुझ्या भोवताल तलवार घेऊन ठेवतो, पण सोनं सोड नको पट्ट्या. आता 25 नौकर म्हणल्या त्या बाईचा जीव कळकळ करू आले त्याच्या. अहो 50 तोळे काय केल्याने येते, कसं मरत्या कमरा एवढ्या पाण्यात. 25 नौकरदार तलवारी घेऊन आता चला उग. कमरा एवढ्या पाण्यात माय दान देणारा बामण तिकडून आहे, दान घेणारा इकडून आहे. तलवारी घेऊन 25 नौकर भोवताल आहेत, पण दान देणारा 50 तोळे सोनं बामण नसून ते काळ होता, यम होता. सोनं दाकिल्याच मगरीचं रूप धारण केला, खालून पायाला धरला तर पुन्हा पत्ता नाही. दुसरं चरण टाळी वाजवा एकदा. कोणत्या कंपनीचा भोंगा भाई यांचा त्यांनाच माहित. माईक बी नसलं तर आवाज वर आहे. अवजाच आहे की हा नक्की आहे. महिलांचा आवाज सुद्धा पुढे जाईना महाराज. पांडुरंग महाराज चला. अहो आकारासी आले ती तुके काळाने बक्षिले. लक्ष्मण महाराज म्हणले येड्या, अरे तुमचं आमचं काय लावणार, कोणालाच काळ सोडलं नाही. मग असं म्हणताना मरणाऱ्या जीवानं थोडस विचार करू लागलं, चिंतन करू लागलं. पण संतांनी हिंमत देण्याचं काम केले बघा. अरे एकही जीव राहिला नाही, पण हा जन्म नर तनु ह्याची मुक्तीचे माहे. किती वारंवार प्रार्थो आता, ह्याच देहानं तुला एक काम करता येते. लक्षात घ्या, एक काम करता येते. बाबा तुम्ही सगळ्याला रामायण माहित आहे म्हणून सांगू लागलो. रामायणामध्ये 2 जीवाचं एवढं काम परोपकारासाठी झालं तर अजूनही त्यांचं नाव आहे. एक स्वतःचे पंख छाटून घेतलं धर्माचं रक्षण, माईचं रक्षण करण्यासाठी. बरोबर आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही माईच्या रक्षणासाठी. स्वतःच्या पंखाचे तुकडे करून रक्तानं बंबाळ झालं. मरताना देवानं विचारलं तुला माणसाचा देह देतो, त्यावेळेस ते पाखरू असून पक्षी असून म्हणते देवा अरे माझं हे हाडामासाचं शरीर देवाच्या धर्माच्या कामाला माईच्या रक्षणासाठी आलं, मला पुन्हा देह नको, इथंच माझं समाप्ती होऊ दे. समाधान मानणारा जीव पक्षी. पण आज कोण कोणासाठी रडायला तयार आहे सांगा. स्वतःचाही विचार करणं झाले, दुसऱ्याचे. तुम्ही 1 महिन्याखालचं पेपर वाचवलात का काय ते मला तर वाटलं हे डोळे नाही तेच बरं काय की, आणि ज्याचे कानं बंद झाले त्यांनाही बरं. लोकमत पेपरला सरजी बातमी वाचवल्या माझ्या डोळ्यात पाणी. लातूर जिल्ह्यातली गोष्ट आहे. छोट्या भावाची पत्नी मेली, छोटा भाऊ मेला, 9 महिन्याची मुलगी त्याला. मोठ्या भावाच्या खांद्यावर एवढी मोठी जिम्मेदारी असताना हा भाऊ
9 महिन्याच्या मुलीला खेळवत शेतात नेला आणि तिचे छोटे छोटे तुकडे करून शेतातच टाकून दिला. एवढी घटना जर आमच्या या संतांच्या भूमीत घडत असेल, काय म्हणावे तुम्हाला, ऐशे कैसे मोड झालं. आता तर युवा सावध, कोण मी हा करा शोध. डोळे बंद झालेले बरं, कान बंद झालेले बरं. मला तुम्ही एवढे वाईट आहात तुम्हाला म्हणू लागलो नाही, तर आज तुम्ही आम्ही विचार करायचा आहे. या देहानं आम्हाला एक काम करायचं आहे. काय करायचं आहे? विहित कर्म करून पुण्याचा संचय करायचा आहे. निश्चित कर्म करून पापाचा भागीदारी होण्यापेक्षा विहित कर्म करा. लक्षात घ्या. म्हणून रडणाऱ्या जीवाला, मरणाला भिणाऱ्या जीवाला लक्ष्मण महाराजांनी फार सुंदर सांगितलं. आता तुम्हाला सगळ्याला रामायण माहित आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली होती बाबा. शक्ती लागल्यानंतर सावत्र भाऊ असणारा लक्ष्मण रामचंद्र प्रभूच्या मांडीवर आहे. डोळ्यावाट धार चालले आणि 22 वर्षाचा हनुमंतराय बाजूला उभा टाकून आहे. हात जोडून असं बघितलं. गुरुनं आदेश केला, अरे लक्ष्मणाला वाचवायचा हनुमंता, काय युक्ती शोधतोस बघ. वैद्यानं सांगितलं दिवस निघण्याच्या अगोदर जर हे औषध आलं लक्ष्मण आपला, नाही तर नाही. बघा 22 वर्षाचा हनुमान 5 किलोमीटर गेला ते औषध आणायला. 5 किलोमीटर गेल्यानंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बापरे, 22 वर्षापासून ज्याचं माझं बोल नाही त्याचंच नाव वैद्यानं घेतला. सूर्य निघण्याच्या अगोदर आण. आणि मी जरी इकडे गेलो त्याला पत्ता लागला त्यानं आधीच उठून बसते. का? त्याला दुःख दिला होता नाही ना. याचं कोणतं शोक की जन्मताच गिळायला गेलता मला. मोठी माणसं कसं करतात माहिती आहे का तुम्हाला? कुऱ्हाड घेऊन अंगावर आलं तरी काही म्हणत, येळ आलं की अशी कुट्टी मारतात. तसंच काम सूर्यनारायण एकच म्हणला, वेळ आला तर बघू मला गिळला होतास. पण हनुमंतरायाकडे विवेक होता. हनुमंतरायाने विचार केला, अरे काय इलेशी बरोबर करी आपुला विचार. नग्न तुरे बालाशी घड्या नागवाची जाशी. काय माझी त्याची दुश्मनी? काही इलेक्शनला उभा टाकल्या होत्या काय? मी म्हणला तेच तर. काय 2 मतानं त्याच्या विरुद्ध मी पलो नाही, माझ्या विरुद्ध त्यानं पला नाही. धर्माचं काहीतरी भांडण असेल, सत्कर्माचं असेल. 22 वर्षापासून एकाच्या दरवाजाला एक गेलेले नाहीत. पण लक्ष्मणाला वाचवण्यासाठी मला आज त्याच्या दरवाजाला जायचं आहे. माझ्यासाठी नाही, लक्ष्मणासाठी जायचं आहे. अहो 22 वर्षाची दुश्मनी बाजूला सारलं. मला एक म्हणायचं आहे, जर गावाचा विकास, जीवाचा विकास, एकाचं कल्याण होत असेल, खड्ड्यात गेली दुश्मनी एका जागी बसा आणि धर्माच्या मंडपासाठी एका सतरंजीवर या. देशावर संकट आलं एका जागी या, धर्मावर संकट आलं एका जागी या, एका जीवावर संकट आलं तर एका जागी या. त्याला जगणं म्हणतात. पण अवस्था अशी झाली, दुसऱ्याला त्रास झालं की आम्हाला लय आनंद वाटला आहे का नाही? आणि आता अवस्था अशी झाली बापू, दुसऱ्याचे विचार करायला गेलं तरी पुण्य करायला गेलं तर पाप मागे लागला. परवा सोमवारी एक बेंडकोळी गंगात पोहराली होती आमच्याकडे. पोहता पोहता तिकडून एक इंचू आलं, पाण्यात बुडलालं, वरी चाललं, बुडलालं, वरी चाललं. ती बेंडकोळी म्हणली कोणाचं काय लेकरू होईना, माय मरून गेलं तर माझ्या डोळ्यापुढे काय पुण्य लागते काय मला? कोणाचं काय लेकरू होईना, काटावर सोडव म्हणून पाठीवर घेऊन गेली. काटावर सोडते म्हणलं की ओळख करून उतरवावं, आपली ओळख द्यावं तिला. म्हणलं लांगी मारलं. बरेच राहतात काम झालं की लांगी मारायची. माय बापाला सोडले नाही 3चे, साधू संताला सोडले नाही 3चे, कोणालाच सोडले नाही. पण लक्षात ठेवा, काठावर जाऊन हसलालं होये, वर मारलो की लांगी मार. दुसरी बेंडकोळी या बेंडकोळीला म्हणली, तुला काम नव्हतं काय? ते बिलिंदर कसं होतं माहित नव्हतं? पाठीवर घेऊन गेलीस. पण ते बेंडकोळी काय म्हणते, संताचा अंतःकरण सांगू लागलो. अगं त्यानं मला लांगी मारला हरकत नाही, पण माझ्या डोळ्यापुढं ते मरून चाललं होतं. मला या गोष्टीचा आनंद होऊ लागलं की आज एका मरणाऱ्या जीवाला मी वाचू लागलो. तेवढंच पुण्य माझ्या डायरीत जमा होणार आहे, बाकी इथे नाही.
हे तर त्रास होणारच आहे. म्हणून पुण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावं. या अनुषंगानं 22 वर्षाची दुश्मनी बाजूला ठेवला हनुमंतराय आणि सूर्यनारायणाच्या दरवाजाला रात्री 1 वाजता येऊन दरवाजाला वाजवलं. सूर्यनारायणाची पत्नी जाग झाली. अहो कोणतरी आला आपल्या दरवाजाला. सूर्यनारायण म्हणू लागला, मला लवकर उठायचं आहे, तूच मन कोण आहे की आवाज दे. कोण? हनुमान. हनुमान म्हणल्या सूर्यनारायण म्हणलं, त्या हनुमान होय म्हण. अजून एक वाकळ आहे काय बघ, चांगलं पांघरून घेऊन जाऊ. ती बाई म्हणली, येडे झाला काय, रात्री 1 वाजता आपल्या दरवाजाला येऊन आवाज देऊ लागला, झोप म्हणत्या तुम्ही? अगं येडी जन्मताच गिळालं होतं ते आता 22 वर्षाचं झालंय. दोघाला येरी गिळते. मग काय कर, पांघरून घेऊन झोप. त्यावेळेस ती माता म्हणू लागली, सूर्यनारायणाची पत्नी, येड्यासारखं करू नका, 1 वाजले, बघून चला काय दुःख आहे की. दुसऱ्याचं दुःख ज्यानं जाणून घेते ते पुण्यवंत आहे. रात्री 1 वाजता दरवाजा काढला. अहो 22 वर्षाला एकाच्या दरवाजाला एक आलेली माणसं, एक दुश्मन दुसऱ्या दुश्मनाच्या दरवाजाला ज्या दिवशी जाईल महाराज, डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. सूर्यनारायणाला साष्टांग दंडवत घातला हनुमंतराय. सूर्यनारायणाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय हनुमंता, अरे असं कोणतं संकट आलं की रात्री 1 वाजता माझ्या दरवाजाला 22 वर्षाला आलास? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात, मला संकट आलं नाही, पण आज हनुमंत सांगू लागले की लक्ष्मण आता मृत्यूच्या तोंडात आहे, यमाच्या तोंडात लक्ष्मण आहे. तू आणि मी एका जागी येऊन जर काम केलो ना, लक्ष्मण वाचते नाहीतर मरते. सूर्यनारायण म्हणलं, काय करू सांग? लक्ष्मण जर वाचत असेल काय करू शकतो मी सांग? त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले की मी वापिस येईपर्यंत उठू नको, एवढंच सहकार्य. हे प्रमाण माझ्या ताईनं पूर्वीच दिलं. साह्य होऊ एकमेका. एकाचा जीव वाचत असेल तर तिथं आपला जीव गेला हरकत नाही, त्याला वाचव. धर्माच्या कामासाठी जगा, गावाच्या कामासाठी जगा, देवाच्या कामासाठी जगा. हे बघा, नाव्याचं पोरग होतं, शिवा काशीत त्याचं नाव होतं, पण 15 मिनिटं छत्रपती होऊन पालखीत जात असताना म्हणू लागला, देवा राजा, अरे मी शिवा होऊन मरण्यापेक्षा छत्रपती होऊन मला मरण येऊ लागलं, याच्यापेक्षा मोठं काही नाही म्हणून मेलं. मरण तर कसंही आहे, पण कसं मरावं? 3रं चरण.
मला वाटलं होतं हे लेकरू काय वाजते की बाबा, चांगलं वाजू लागलं. आजच काय बऱ्याच महाराजाला वाजेल खरंच. वजनानं काय करावं आहे, शक्ती आहे, भक्ती आहे, सुंदर गायक, सुंदर साऊंड सिस्टम चांगलं. आता 10 मिनिटं बोलणार आहे. रात्री